अन गौर प्रसन्नतेनं हसली. अगं थांब, त्याला कुठे हात लावतीयस? गौरींना नैवेद्य दाखवायचाय अजून. त्याशिवाय कुणी काही तोंडात टाकायचं नाही हा. आजी ओरडेल नाहीतर. सुहासी आपल्या 6 वर्षाच्या परीला म्हणाली. कधी होणार ग तुमचं? केव्हाची वाट पाहतीये मी. मला भूक लागलीये ना. परी एवढंच तोंड करून म्हणाली. रोज जेवतेस ना वेळेवर? एक दिवस वाट पाहायची जरा. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्णबाईंचं पान वाढलं की तुला बसवेन तिच्या बरोबर. एवढा वेळ? मला खरंच भूक लागलीये. ती भजी दिसतायत, पुरणपोळी दिसतीये ना ग समोर. मला खावंसं वाटतंय ग. परी काकळतेने म्हणाली. जा आता तिकडे. उगीच इथे स्वयंपाकघरात लुडबुड करू नकोस बरं. आजी ओरडेल हो. असं म्हणत सुवासीनं परीला जवळजवळ बाहेर ढकललीच. ती किरकिरतच आतल्या खोलीत जाऊन बसली. तिला बघून जरा टेकायला म्हणून तिथे बसलेली तिची आजी उठली, स्वयंपाकघरात गेली आणि परीचं ताट वाढून गौरीला नमस्कार करून तिला जेवायला सांगितलं. सुहासीला कळलंच नाही काय झालं ते. ती सासूबाईंना म्हणाली, काय झालं? चुकलं का काही माझं? सवाष्ण नाही आली अजून. गौरीला नैवेद्य नाही दाखवला. तुम्ही तिला का वाढलत? तुमचं तर नेहमी सगळं कडक असतं. ती आली होती माझ्याकडे भूक लागली म्हणून. मी तिला समजावून पाठवलं. थांबली असती ना ती. हो, थांबली असती ती, पण मलाच तिचा चेहरा बघून राहवलं नाही हो. सवष्ण कधी येणार काय माहितीये. तिने सांगितलेला वेळ जाऊन अर्धा तास झालाय आता. नैवेद्याचं सगळं ठेवलंय मी बाजूला. खाऊ दे परीला हो. घरची चालती बोलती गौर आहे ती. सुहासीला कळेच ना. एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या त्या अशा. दर गौरी गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी यांचं तोंड वाकडच असतं नेहमी. सगळं नुसतं दडपणाखाली. सणाचा आनंद तो काय घेता येतच नाही कधी. आता काय नवीन मनात आलंय कुणास ठाऊक. पोरीला घालतायत खायला, मला जेवताना रडवणार वाटतं. सुहासीच्या मनात बरंच काही चाललं होतं. तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलवलं. ती गेली तशा त्या म्हणाल्या, आल्या बघ सवाष्णबाई. गौरी नैवेद्याचं ताट घेऊन ये आणि नैवेद्य दाखवून या सवाष्णीबाईंबरोबर तूही बैस हो. मी वाढते तुम्हाला दोघींना. सासूबाई हे बोलल्या तसे भीतीने तिचे हृदयाचे ठोके जास्तच वाढले. भरभर पळत सुटले आणि तिला अगदी सहज ते हृदयाचे ठोके ऐकू यायला लागले. ती पटकन म्हणाली, काहीतरी काय? मी कशाला बसू? तुम्ही बसा हवं तर. सगळे बसा एकदम. बाबांना आणि ह्यांना पण मी वाढते. नाही, आज तूच बस जेवायला यांच्या बरोबर. बाकीचे थांबतील थोडा वेळ. सुहासी तर ऐकूनच बिथरली. तिला काही केले समजेना. आपल्या सासूला नेमकं झालंय तरी काय? ती पुन्हा त्यांना म्हणाली, अहो आई, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही हो तुम्ही सगळे जेवल्याशिवाय. इतक्या वर्षाची सवय मला शेवट जेवायची. तुम्हीच बसा, मी वाढते. आता सणाच्या दिवशी वाद वाढवत बसणार आहेस का माझ्याशी? सासूबाईंनी डोळे वटारले तशी सवाष्णबाईंसमोर आणखी तमाशा नको म्हणून ती मुकाट्यानं जेवायला बसली. सासूबाईंनी तिला अगदी आग्रह करून वाढलं. पोटभर जेवायला लावलं. सुहासीला पहिलं जमेच ना. असं कधी घडलंच नव्हतं ना यापूर्वी. पण ते कुणी दुसऱ्यानं वाढलेले गरम गरम पदार्थ एक एक करून पोटात जायला लागल्यावर तिचं मनच पोटापेक्षा जास्त तृप्त झालं. सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र सुहासीला राहवलं नाही. ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळे आपापली कामं सोडून बाहेर आले. सुहासी रडत रडतच सासूबाईंना म्हणाली, काय चुकलं असेल तर सांगा, पण असं वागू नका हो.
मोठं पाप केल्यासारखं वाटतंय मला. तुमच्या सर्वांच्या अगोदर जेवले मी. मला हे पचणार नाही. दुसरी काहीतरी शिक्षा द्या, पण हे असं नका वागू ओ आई. तिला एवढं रडताना पाहून सासूबाईंनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस. कधीतरी एवढंसं राहत असेल त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्या समोर आम्ही संपवून टाकायचो ग. तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू. मग आज पहिल्यांदा गौरी जेवणाला घरची गौर तृप्त झाली तर तिला नाही का पचणार? पण आई, हे काय असं अचानक सगळं इतकं बदललं? सुहासी मनातलं बोलली एकदाची. सुहासी, या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो ना, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला. मी तुझ्यावर केवढी खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला हो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले. तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले हो त्या क्षणी. आणि घाबरून काळजात जोरात कळ आली. भास होतो की काय कुणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं हो. जणू गौरच मला सांगत होती, घरच्या गौरीला दुखवलंस, रडवलंस आणि माझं काय कौतुक करत बसलीयस. तिच्याकडं बघ पहिले. माझं खरं अस्तित्व लेकी सुनात आहे बघ. त्यांच्या त्रासानं मी पण दुःखी होणार. कितीही मोठी पैठणी नेसवा, सोन्या रूपाने मडवा, कितीही सजवा धजवा, 50 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा, मी काही हसणार नाही. आणि खरंच ग, माझी गौर हसताना मला दिसलीच नाही ग कधी. अगोदरही नाही आणि आत्ताही नाही. छोट्या परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली. गौरी जवळ गेली, त्यांना निरखून बघितलं आणि आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाली, आजी आजी, दोन्ही दोन्ही गौरी तर आज हसतायत की ग, किती गोड, छान छान. परीच्या आजीने झटकन गौरीकडे पाहिले आणि म्हणाली, खरंच की, माझी गौर हसतीये आता. छान वाटलं ना आजी आता तुला? परी नाचत म्हणाली. छान वाटलं ना आजी आता तुला? परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आजीनं तिला जवळ घेतलं. तिचा पापा घेत म्हणाली, तू आणि तुझी आई ह्याच माझ्या खऱ्या गौरी हो. तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या 2 गौरींचं काय, आपलं घरही नेहमीच हसायला लागेल. हे कळालं हो मला आता. सुहासी, संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तेव्हा तुझ्या मनासारखं कर सगळं. पाहिजे तशा नटा हो तुम्ही दोघी. घरच्या गौरी आहात. मी नाही काही खुसपट काढणार आता. पण तुम्हाला नजर लागू नये म्हणून दृष्ट मात्र आठवणीनं काढेन हो यावेळी.